हा प्रश्न इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय. दी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलर सिल्वर आयोडाइड at 298 Kelvin is 142.3 ohm inverse into centimeter square into mole inverse. What is conductivity? Option A 1.42 into 10 raised to minus 3 ohm inverse into centimeter inverse. Option B 2.41 into 10 raised to minus 3 ohm inverse into centimeter inverse. C 2.85 into 10 raised to minus 3 ohm inverse into centimeter inverse. And D 7.11 into 10 raised to minus 3 ohm inverse into centimeter inverse. मग आता आपल्याला काय काय दिलंय तर मोलर कंडक्टिव्हिटी दिली. किती दिली 142.3 ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.02 मोलर आणि आपल्याला कंडक्टिव्हिटी विचारली आहे. फॉर्म्युला काय असतो मोलर कंडक्टिव्हिटी दॅट इज इक्वल टू 1000 इंटू कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. मग आता के काढायचंय कंडक्टिव्हिटी काढायचंय. मग आता मोलर कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन यांचा गुणाकार करायचा आणि ह्याला 10 रेज टू मायनस 3 करायचं. समजलं. मग आता सोप्या शब्दात या दोन्हींचा गुणाकार करायचा. आता गुणाकार करताना 142.3 इंटू 2 केलं आपण तर 2 3 जा 6 2 2 जा 4 त्याच्यानंतर 2 4 जा 8 आणि 2 1 जा 2. पण मग आता इथे ना तुम्हाला हा इथे मल्टिप्लिकेशन झालं सबस्टिट्यूशन केलं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं 284.6 इंटू आता बघा हे 10 रेज टू मायनस 2 येणार आहेत हे. मग आता हे -5 झाले पण असं ऑप्शन नाहीये तिथं. मग आता हे जर कट करायचे -3 आहे तिथं. मग आता 2.846 इंटू 10 रेज टू. आता आपण ही पॉवर इकडे 2 घर शिफ्ट केली -3 आहे पण तिथे देताना हे अप्रॉक्स केलेलं आहे. हे 6 कट केलं तर हे 1 ने वाढलं आणि म्हणून 2.85 इंटू 10 रेज टू -3 सी ऑप्शन तिथे आलेला आहे. समजलं का. पण एवढं करायचंच नाही डायरेक्ट दिसतंय 284 तर हा वाला ऑप्शन चूज करायचा आणि आन्सर शोधायचं. मग या पद्धतीने एकदम सोपी पद्धत कंडक्टिव्हिटी काढायची तर मोलर कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन यांचा गुणाकार करायचा आणि टेंटेटिव्ह उत्तर लगेच लिहून टाकायचं. ओके. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.